जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल, आता होणार त्या सर्वांची पोलखोल. चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल. इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे. खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे. येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार. सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार? DNA न्यूज नाशिक, शोध सत्याचा. जय श्रीराम. जुन्या नाशकात नेमकं काय घडलं? सकाळी 11 वाजता शालिमार भागात दुकान बंद करण्याचं आवाहन. जुनं नाशिकमधील दूध बाजारात दुकान सुरू असल्यानं वादाला तोंड फुटलं. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी जमलेल्या जमावावर समाज कंटकांनी केली तुफान दगडफेक. काझीपुरा दूध बाजार चौकात तणावपूर्ण परिस्थिती. जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानं पोलिसांवर दगडफेक. पिंपळ चौक येथे बबलू परदेशी यांच्या घरावर समाजकंटकांचा हल्ला. जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधूर नळकांड्यांचा केला वापर. बडी दर्गा दूध बाजार परिसरात शांतता झाली, मात्र खडकाळी सिग्नल मोडक पॉइंट भागात पुन्हा वाहन तोडफोड आणि दगडफेक झाली. बांगलादेशमध्ये हिंदू धर्मीय बांधव आणि हिंदू धर्मीय मंदिरांवर होत असलेली दगडफेक आणि हिंसाचाराविरोधात शुक्रवारी सकल हिंदू समाजाच्या वतीनं नाशिक बंदची हाक देण्यात आली होती. शांततेमध्ये चालू असलेल्या हिंदू समाजाच्या मोर्चाला नाशिकच्या दूध बाजार या वादग्रस्त ठिकाणाहून काही धर्मांध जहाद्यांकडून गालबोट लावण्यात आलं. नाशिकच्या दूध बाजार या वादग्रस्त ठिकाणी शांततेत चालू असलेल्या सकल हिंदू समाजाच्या रॅलीवर दगडफेक करत शिवीगाळ करण्यात आली. बडी दरगाह परिसरातील इमारतींवरून बुधवार पेठ तसेच म्हसरूळ टाक भागात धर्मांध महिला आणि पुरुषांकडून तुफान दगडफेक यावेळी करण्यात आली. दरम्यान दुर्घटनेची चाहूल लागताच पोलिसांनी रौद्र रूप धारण करत हा जमाव पांगवण्यासाठी शिकस्तीचे प्रयत्न केले. चिघळत असलेला हा तणाव बघता पोलिसांकडून जमाव पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज आणि अश्रुधूर नळकांड्या फोडण्यात आल्या. मात्र या जमावानं पोलिसांवर देखील दगडफेक करायला सुरुवात केली. यामध्ये पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, चंद्रकांत खांडवी, पोलीस निरीक्षक अशोक शेरमाळे यांच्यासोबत अनेक कर्मचारी जखमी झाले. भाजपचे पदाधिकारी चारुदत्त आहेर, बबलू परदेशी आणि त्यांच्या कुटुंबावर देखील 200 ते 300 जणांच्या जमावानं हल्ला केला. यामध्ये दोनही कुटुंबियांना दुखापत झाली असून ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दगडफेकीत जखमी झालेल्यांची भेट घेत चौकशी केली. यावेळी जमावाकडून बडी दरगाह परिसरातील इमारतीवरून बुधवार पेठ आणि म्हसरूळ टाक भागावर तुफान दगडफेक करण्यात आली. पिंपळ चौक, बडी दरगाह परिसरात तसेच दूध बाजार परिसरात जीवाची बाजी लावत पोलिसांनी हा जमाव पांगवला. अन्यथा यावेळी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. दरम्यान अनाधिकृत अतिक्रमण, बेकायदेशीर गुटखा विक्री, नियमबाह्य पद्धतीनं रात्री 2 ते 3 वाजेपर्यंत चालू असलेली दुकानं यामुळे हा भाग नेहमीच वादग्रस्त ठरतोय. यातच या ठिकाणी अनेकदा दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण होत असताना बघायला मिळाली.
शांततेत सुरू असलेल्या या मोर्चामध्ये बडी दर्गाह आणि दूध बाजार परिसर या ठिकाणी इमारतीवर इतक्या मोठ्या प्रमाणात दगड कसे आले, हा सर्व प्रकार पूर्वनियोजित होता का, यांसारखे अनेक प्रश्न आता यामुळे उपस्थित झाले. यामुळे या प्रकरणाची आता चौकशी होण्याची गरज निर्माण झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, DNA नाशिक न्यूज, नाशिक.